हे बदललाय रस्ता तिथून राजगुरुनगर खेळ चाकण तळेगाव आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 27 तारखेला सगळे मराठे महाराष्ट्रातले आंतरवलीत जमणार आहेत आणि 29 ऑगस्टला मुंबईत पोहोचणार आहेत। या दृष्टीनं गावागावात बैठका होत आहेत। 350 पेक्षा जास्त गावात बीड जिल्ह्यात आजपर्यंत बैठका झालेल्या आहेत। महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात प्रत्येक शहरातल्या वार्डात बैठका होत आहेत। प्रत्येक बांधव मुंबईच्या तयारीला लागलाय आणि एक घर एक गाडी, मग कुणाकडे 4 व्हीलर असेल, कुणाकडे 2 व्हीलर असेल, कुणाकडे ट्रॅक्टर असेल, टेम्पो असेल, ट्रक असेल किंवा अन्य जे वाहन आहेत ते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं ज्याच्या कुवतीप्रमाणे ज्याची जशी परिस्थिती आहे तशा पद्धतीनं वाहनाची तयारी करताना दिसतोय। आणि करोडोच्या संख्येने मराठे 5 करोडपेक्षा जास्त मराठे मुंबईत आलेले आपल्याला दिसतील आणि एक नवा रेकॉर्ड या महाराष्ट्रात जगात पाहायला मिळेल। एवढ्या पद्धतीने नियोजन चालू आहे। 350 पेक्षा जास्त गावात प्रत्येक जण बैठका घेतोय। आपापल्या तालुक्यावर बैठका सुरू आहेत। तालुक्यातले मराठा सेवक आपापल्या तालुक्यातल्या गावात जात आहेत। बीड तालुक्यातही प्रत्येक गावात बैठक होते। बीड जिल्ह्यात असेल, मराठवाड्यात प्रत्येक गावात बैठका होत आहेत आणि एक नवा रेकॉर्ड होतो या माध्यमातून। आणि प्रत्येक गावात गेल्यानंतर कुणी 3 दिवसासाठी जे आम्हाला सोडवायला येणार आहेत ते त्या 3 दिवसाचं नियोजन करून निघतायत। सोबत अन्न, राहण्याचं साधनं, कपडे हे सगळं घेत आहेत आणि जे शेवटपर्यंत आंदोलनात थांबणार आहेत ते 15 दिवसाच्या महिन्याच्या सीधा जेवणाचं सगळं साहित्य, कपडे, पाण्याची व्यवस्था या सगळ्या तयारीसह असे बांधव सगळे मुंबईला निघत आहेत।